हे पहा मस्त टेस्टी अळीव लाडू तयार झालेले आहे। चवीला हे लाडू खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। फक्त 3 साहित्यापासून बनणारे आहे। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। थंडीमध्ये प्रत्येक वयोगटातील महिलांनी आवर्जून खाल्लेच पाहिजे असे हे पौष्टिक अळीवाचे लाडू कसे करायचे आज आपण पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। अळीवाला हिंदीमध्ये हलीम पण म्हणतात। अळीव हे उष्ण आहे, त्यामुळे थंडीमध्ये त्याचे सेवन जास्तीत जास्त जरूर करावे। डिंकाच्या लाडूसारखे या लाडूला कोणतेही महागडे सामान लागत नाही। सर्वसामान्यांनाही परवडतील असे हे पौष्टिक लाडू आहे। फक्त 3 साहित्यात बनतात। बाळंतिणीसाठी तर खरे हे लाडू खूपच पौष्टिक आहे। या लाडूमुळे कंबरदुखी, केस गळती तसेच शरीरातील हिमोग्लोबिन वाढते। अळीव हे उष्ण असल्यामुळे प्रेग्नंट असणाऱ्या स्त्रियांनी याचे सेवन करू नये। अळीवाबद्दल आणखी माहिती शेवटी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर हे हेल्दी अळीवाचे लाडू कसे करायचे ते पाहूया। अळीवाच्या लाडूचे साहित्य: 2 नारळ। माझ्याकडे नारळ हे छोटे असल्यामुळे मी 2 घेतले। तुमच्याकडे मोठा नारळ मिळाला तर तुम्ही एकच नारळ घेतला तरी चालेल। अर्धी वाटी अळीव, ही माझी पाव किलोची वाटी आहे। वजनाने हे अळीव 100 ग्रॅम आहे। गूळ, बदाम, काजू, वेलची, जायफळ पूड। आता आपण हे अळीव भिजवून घेऊया। अळीव हे मी स्वच्छ करून घेतलेले आहे। ह्या अळीवला कोणी कोणी हलीम पण म्हणतात। याच वाटीने आपण 1/2 वाटी पाणी घालूया याच्यामध्ये। अळीव चांगले आता आपण हलवून घेतलेले आहे। याला आपण 2 ते 3 तास भिजवून घेऊया। हे अळीव माझे 3 तास छान भिजवून झाले आहे। मी मगाशी हे साध्या पाण्यामध्ये अळीव भिजवले। तुम्ही हे भिजवताना नारळाचा पाण्याचा पण वापर करू शकता। या वाटीने अळीव मोजून घेतले होते, अर्धी वाटी। त्याच वाटीने मी नारळाचा चव पण मोजला आहे। हा नारळाचा चव माझा 2.5 वाटी निघालेला आहे। आणि याच्यासाठी आपण 1.5 वाटी गूळ घेऊया। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकतात। कुणाला थोडे गोड आवडतात, कुणाला फिके आवडतात, पण या प्रमाणाने अगदी व्यवस्थित होतात हे लाडू। गोड पण होत नाही आणि फिके पण होत नाही। आधी आपण आता थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। ड्रायफ्रूट्स भाजून घेतले की छान क्रंची होतात। आपले छान ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहे। आता आपण हे काढून घेऊ। हे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक न करता असे खलबत्त्यामध्येच थोडेसे कुटून घ्यायचे, कारण आपल्याला याची पूड नकोय। हे जाडसर कुटून घ्यायचे। कढईमध्ये फक्त 1च चमचा आपल्याला तूप पाहिजे आहे। तूप काही जास्त नको आहे। आता याच्यामध्ये आपण थोडासा गूळ वितळून घेऊया। फक्त गूळ हा नुसता थोडा वितळून घ्यायचा आहे हा। गूळ आपण असं थोडा वितळून घेऊया। पूर्ण वितळला तर मग आपण त्याच्यामध्ये एक साहित्य घालूया। गूळ आता आपला छान असा वितळून झाला आहे आणि गूळ वितळताना सारखा हलवून घ्यायचा, नाहीतर गूळ खाली लगेच कढईला चिटकतो आणि जळतो, जळका वास येतो त्याला। आता आपण याच्यामध्ये नारळाचा चव घालूया। आणि हे अळीव पण घालून घेऊ। आता आपण हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आता आपण एकजीव गोळा होईपर्यंत
चांगलं शिजवून घेऊया. गोळा करताना सतत हलवा, नाहीतर मग गूळ आणि ते खाली कढाईला चिटकेल तुमचं. तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. हे असे आपण ड्रायफ्रुट्स जाडसर कुटून घेतले आहे. तुम्ही हे सारण जर मोठ्या गॅसवर ठेवत असाल तर हे सारण सतत ढवळत राहा, नाहीतर मग कढईला ते सारण चिटकतं आणि जळता वास येऊ शकतो. आता आपल्या या सारणाचा छान गोळा झाला आहे. त्यात आपण आता ड्रायफ्रुट्स टाकूया. हा लाडवाचा गोळा आपलाच आता छान तयार झाला आहे. आपण आता ह्याला थोडंसं थंड करून घेऊया, की तुमच्या हाताला सहन होईल इतपत. पूर्ण गार पण नाही करायचं आहे. आपलं हे सारण आता छान गार झालं आहे, हाताला सहन होईल इतपत. मी आता याच्यामध्ये वेलची जायफळची पूड टाकते. मी वेलची जायफळची पूड मगाशी यासाठी नाही घातली की गरम याच्यामध्ये घातल्यावर त्याचा सुवास उडून जातो. छान मिश्रण आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता आपण याचे लाडू वळवून घेऊया. हे अळीवाचे लाडू आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अळीवामुळे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. ज्या महिलांना पिरियड रेग्युलर येत नाही त्यांना सुद्धा अळीवाचे लाडू खूप उपयुक्त आहेत. डिलिव्हरी झालेल्या महिलांना रिकव्हरीसाठी हे अळीवाचे लाडू खूप गुणकारी आहे. त्यांना याची खीर देखील दिली जाते. मात्र प्रेग्नेंट असताना याचे सेवन करू नये. अळीवमध्ये विटॅमिन ए आणि ई भरपूर प्रमाणात आहे. अळीव केसासाठी खूप चांगले आहे, त्यामुळे केस गळती कमी होते. यात भरपूर प्रमाणात लोह पण आहे. यात ओले खोबरे असल्यामुळे बाहेर 3 ते 4 दिवस राहतात, मात्र फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस चांगले टिकतात. हे लाडू सुक्या खोबऱ्यांपासून बनवू शकतो, त्याची रेसिपी पण मी नक्की शेअर करेन. अशा आरोग्यवर्धक अळीवाच्या लाडूचे हिवाळ्यात सेवन जरूर करावे. एवढ्या सारणामध्ये ना मीडियम आकाराचे 27 लाडू झालेले आहे. लाडू आहे ना खूपच छान मस्त झालेले आहे बघा. सॉफ्ट लाडू झालेले आहे. चवीला तर खूप भारी लागतात हे लाडू. आणि हे लाडू आहे ना तुम्ही असे छोटेच करा, मोठे नका करू, कारण अळीव हे उष्ण असल्यामुळे ना एका दिवशी एकच लाडू खावा छोटा. जास्त खाल्लं तर मग तुम्हाला त्रास पण होऊ शकतो. तर याच आकाराचे पण लाडू बनवून घ्या. हे पहा, पौष्टिक अळीवाचे लाडू तयार झालेले आहे. चवीला खूपच छान झालेले आहे. तुम्ही या थंडीमध्ये एकदा तरी हे लाडू बनवा, खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.